पद्मशाली शिक्षण संस्थेत श्री गजानन महाराज पालखींचे भव्य स्वागत. श्री क्षेत्र शेळगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचल प्रशालेत भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यंदा पालखी आगमनाचे 57वे वर्ष होते. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक रंगोळ्या, फुलांचे पायघड्या आणि बँड पथकांच्या स्वागताने पालखीचे जल्लोषात स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम व खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. आमदार देवेंद्र कोटे यांनीही सहपत्नी उपस्थित राहून दर्शन घेतले. टाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, माजी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 57 वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेमध्ये. गजानन महाराजांची पालखी येते. स्वागत आहे, काय सांगा? संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले शेळगावचे श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला एकादशीच्या वारीनिमित्त जात असताना सोलापूर शहरातनं या पालखीचा प्रवास होत असतो. पहिल्या दिवसाचा मुक्काम पूर्व भागातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या या प्रांगणात मागील 57 वर्षापासून या ठिकाणी होत असतो. संपूर्ण पूर्व भागाच नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यातले लोक आवर्जून या ठिकाणी दर्शनाला येत असतात. मी मागील वर्षी आलेलो, यावेळी तुमचे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण आवर्जून या ठिकाणी दर्शनाला यावं. सपत्नीक मी दर्शनाला येते आम्ही मनोभावे प्रार्थना केली आणि मला मनापासून पद्मशाली शिक्षण संस्थेचंही कौतुक करायचं आहे की आपण मागील अनेक वर्ष, अनेक दशकं महाराजांची सेवा अतिशय मनोभावाने सगळेजण करतात. सर्व शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ असतील, पदाधिकारी असतील, इथं काम करणारा प्रत्येक व्यक्ती, अगदी विद्यार्थ्यांपासून, पालकांपासून सगळेजण मनोभावे गजानन महाराजांच्या सेवेसाठी या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून कार्यरत असतात, सज्ज असतात. आणि चांगली सोय या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येते. आणि विशेषतः मला गजानन महाराजांच्या पालखीचे मनापासून खूप कौतुक करावंसं वाटतं. प्रचंड शिस्त, स्वच्छता सुद्धा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी हे करत असते. येणाऱ्या काळात या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालयाची व्यवस्था असेल किंवा आंघोळीसाठी भक्तांच्या सोय व्हावी अशी भूमिका इथल्या सगळ्या भक्तांच्या, विशेषतः गोपसाहेबांची सुद्धा सातत्याने त्या अनुषंगाने मागणी आहे. मागच्या वर्षी पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी आल्यानंतर सुद्धा आश्वासित केलं होतं. निश्चितच मी गोरेभाऊंना बोलून आपल्या या प्रांगणामध्ये या सगळ्या भक्तांना जे अनेक वर्षापासून या ठिकाणी येतात त्यांची स्वच्छतेची, शौचालयाची आणि स्नानगृहाची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.